बुधवार दिनांक 24/12/2025 रोजी बँक ऑफ महाराष्ट्र आंबेगाव ब्लॉक शाखांद्वारे मेगा स्वयंसेवा बचत गट शिबिराचे आयोजन नटराज हॉटेल या ठिकाणी करण्यात आले होते. या प्रसंगी प्रमुख उपस्थिती आदरणीय AGM श्री कवी रंजन सर यांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली. झोनल ऑफिसमधून FI समन्वयक सुचेता मॅडम देखील उपस्थित होत्या. एकूण 40 स्वयंसेवा बचत गटांना कर्ज मंजूर करण्यात आले आहे, ज्याची एकूण कर्ज रक्कम रुपये 1,85,00,000 इतकी आहे. 31 डिसेंबर 2025 पर्यंत किंवा त्यापूर्वी या कर्जाचं वितरण पूर्ण होणार असून आंबेगाव ब्लॉक शाखांमधील मंचर, नारोडी, घोडेगाव, पारगाव, धामणी यांनी या शिबिराला भव्य यश मिळवून देण्यासाठी सक्रिय योगदान दिले आहे. सर्वांनी दिलेल्या योगदानाबद्दल शाखा अधिकाऱ्यांनी आभार व्यक्त केले आहे. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल आमच्या मनापासून आभार, धन्यवाद. आणि इतक्या छान प्रकारे सर्वांचं मार्गदर्शन केलं. आंबेगाव ब्लॉक हा तसा बाकी मावळ, खेड किंवा ब्लॉकच्या मानाने मागासलेला भाग मानला जातो, परंतु बँक ऑफ महाराष्ट्र इथे लोकांच्या सेवेसाठी खंबीरपणे उभी आहे. आपली 174 ब्रांच कोड आहे, खूप जुन्या ब्रांचेस आहेत. आणि माझं 2च मिनटं बोलेल. कठीण समय येतात कोण कामाचा येतो, नातेवाईक परिवार वगैरे येतात कामाला, पण सगळ्यात आधी बँक कामाला येते. पण कठीण समय आल्यावर बँकेकडे जाण्यापेक्षा कठीण समय यायच्या आधीच जर आपण बँकेशी नातं निर्माण केलं तर कठीण वेळ आल्यावर बँक डोळे झाकून आपल्याला मदत करते. कठीण वेळ येऊ नये कोणावर, पण सगळ्यांच्या आयुष्यात चढउतार होत असतात सरांनी सांगितल्याप्रमाणे. तर वेळीच सावध व्हा, बँकेच्या योजनांचा लाभ घ्या. तुम्ही स्वतःहून येऊन बँकेशी संपर्क करा. काही कमी जास्त असेल तर थोडंसं पुढं मागं होतं, पण काम हे 100% होतं. आणि आम्ही तुमच्या मदतीसाठी इथे आलेलो आहोत. आज इथे उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार आणि हा कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. भारत सरकार ने क्लियर बोला है कि कुछ पेपर्स हम मैनेज करके कंप्लेन गरीबों तक पहुंचाएंगे. इसकी बहुत अच्छी, लेकिन हम इसको देने के लिए तैयार है, आपको लेने के लिए बस प्रयास करना होगा. आप अपने समूह के साथ साथ अपने अगल बगल आस पड़ोस जितने भी भाई बहन जिनके साथ उठना बैठना, आपके घर में जाना, उनको भी आप इस स्कीम के बारे में बताइए. कुछ बातें और भी है, जैसे सर ने बताया था कि बहुत सारे बचत गट गिनती हो जाते हैं इन द सेंस कि हम उसका पैसा नहीं भर पाते. उसका क्या क्या प्रॉब्लम है यहाँ पे. बहुत से जैसे हमारी माता जी ने बताया कि हमने व्यवसाय 2 साल पहले किया, चालू किया, आज सक्सेसफुल बिजनेस वूमेन बन चुके. ये उदाहरण उनके सामने रखते जिन्होंने अपना SHG बचत गट का पैसा भरना बंद कर दिया, किसी कारण बंद कर दिया. उनका मनसा ऐसा नहीं था, हो सकता है पारिवारिक स्थिति, बचत गट की स्थिति में कुछ ऐसी प्रॉब्लम आ गई हो, उन्होंने भरना बंद कर दिया. लेकिन ऐसा नहीं, उसके बाद उनकी लाइफ स्टार्ट नहीं हो सकती. जब भी वहीं पर रुक जाएगा आप उनको मार्गदर्शन करो, उनको बताइए कि आप पैसा भरो. बैंक आपके लिए हमेशा खुला है, आप उसको रूटीन में लाओ. जो प्रॉब्लम है ब्रांच के साथ, अपने समन्वय के साथ आप उसको बातें रखो. अप्स एंड डाउन सबके लाइफ में हमारे भी आते हैं, आपके भी आते हैं, लेकिन इसका कारण ये नहीं है कि हम उसका समाधान न निकालें. सर ने बोला कि हम सहायता से समृद्धि तक पहुंचना है. मैं उसमें जोड़ूंगा कि हमको समृद्धि से सिद्धि तक पहुंचना है, लेकिन आप सबको उसमें सहायता देना उसमें आप अगर सहयोग नहीं करेंगे तो हम एक बोला जाता है, कहावत है, अकेला चना बाढ़ नहीं पड़ेगा कभी. आप लोग सहयोग करोगे, 1 से 10 होंगे, 10 से 20 होंगे, 20 से 100 होंगे, 100 से 500 होंगे. जागरूकता आएगी, लेकिन सहयोग हमारा और आपका सबका रहना चाहिए. हमारे सर ने बताया कि यहाँ गाँव में कुछ प्रोडक्ट्स ऐसे हैं जो एयरपोर्ट, पुणे एयरपोर्ट में भी बेचे जाते हैं, अफ्रीका, अमेरिका तक सप्लाई. ये हमारे लिए बहुत सौभाग्य की बात है कि हमारे दिया हुआ लोन या हमारे और बैंक के द्वारा की हुई सहायता से
आप यहाँ इतना अच्छा उद्यमी बन चुके और बन रहे हैं। तो मेरा यही आप लोगों से आग्रह रहेगा कि आप और भी औरतों को सहयोग दीजिए, उनको इस चीज़ के बारे में समझाइए, जीवन सुरक्षा अपना पीपीएफ अकाउंट, छोटी छोटी बचत आपको एक छोटा सा वृक्ष लगाते हैं तो बाद में बहुत बड़ा वट वृक्ष बनता है। छोटी छोटी बचत आपको अभी नहीं समझ में आएगी, लेकिन आज से 5 साल 10 साल बाद जो आपको मुफ्त रकम आपको जब प्राप्त होगी ना, तो आपको लगेगा कि हमारे बैंक में जो हमारा एक परिवार एक बैंक है, हमने क्या उसने बताया आपको, आज हमको क्या उससे फल प्राप्त, क्या उससे हमको बेनिफिट्स मिला, ये आपको उस समय पता लगेगा। बाकी हमारे सीनियर्स ने आपको मार्गदर्शन किया, इसके लिए मुझे बताने का कुछ ऐसा रहा नहीं, इसलिए मैं बात संपन्न करूँ। स्वतः करू आपण म्हणलं तर सगळं होणार आहे। त्याचप्रमाणे मी परत म्हणते की NPL आपण जेव्हा कर्जाचं बोलतो, NPL खूप सारे झालेत असं बोलणार, तर कर्जाला झोप असते का मैत्रिणींनो? कर्जाला झोप नसते। मग कर्ज जर घेतलं असेल कोणी तर त्यांना सांगा व्याजाने व्याज वाढत जाणार आहे। तुम्ही आज नाही जाग्या झाल्या तर कर्जच तुम्हाला झोपवणार कायमचं झालं। सो माझं असं म्हणणं आहे की तुम्ही ज्या महिला तुमच्या आजूबाजूला दिसत आहेत त्यांना खरंच तुम्ही जागृत करा, त्याच्याबद्दल माहिती द्या। आजच्या योजनांची तुम्हाला तळागाळापर्यंतच्या महिलांना ज्यांना गरज आहे त्यांना माहिती द्या। जे अन्न प्रक्रिया योजना आहेत PMFMEचे ते मी स्वतः करते, त्याचप्रमाणे आमचे प्रज्ञा जलंगळे सर पण आलेले आहेत तिकडे, तर तेही या योजना करतात। त्याचप्रमाणे CMEGP, PMEGP या योजनांचाही तुम्ही प्रत्यक्ष लाभ घ्या। आणि मी आता सर्वात शेवटी जो गोड कार्यक्रम आहे आभार प्रदर्शनाचा, ज्याच्यासाठी आपण उत्सुक आहात, त्याच्यानंतर आपल्या चविष्ट भोजनाची पण व्यवस्था केलेली आहे याच हॉटेलमध्ये। तर मी आभार प्रदर्शनासाठी आजचे शाखा व्यवस्थापक घोडेगाव सुरेश केणेकर सर यांना विनंती करते की आपण आभार प्रदर्शन करा। आज बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या अंतर्गत बचत गट महिला कर्ज वाटप आणि मेळावा आयोजित केला होता। तर बँक ऑफ महाराष्ट्राने खूप मोठ्या प्रमाणावर बचत गट महिलांना SHGला कर्ज वाटप केलेलं आहे आणि आज बँक ऑफ महाराष्ट्रातर्फे 1,85,00,000 रुपये महिलांना कर्जाचं वितरण करण्यात आलेलं आहे। बँक ऑफ महाराष्ट्र जे आर्थिक सहाय्य करतं आहे याचा बचत गटातील समूहातील महिलांना स्वतःच्या उद्योग व्यवसायासाठी उपजीविकेसाठी फार मोठं अर्थसहाय्य झालेलं आहे आणि महिला सक्षम झालेल्या आहेत। याबद्दल बँक ऑफ महाराष्ट्राचे मी मनापासून धन्यवाद मानते। सरपंच आंबेगाव गावठाण, परंतु गेले 3-4 वर्षापासून मी बचत गटात काम करते। तर बचत गटात आपण जर पाहायला गेलं तर अगदी महिलांना एक छोटी रक्कम मिळणं ही खूप स्वाभाविक असतं। ज्यावेळेस कर्ज भेटतं ते लाखात भेटतं, जसं आता बँक ऑफ महाराष्ट्र असेल, HDFC बँक असेल किंवा पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, यांच्याकडून जे कर्ज भेटतं ते महिला आर्थिक, शैक्षणिक आणि थोडक्यात छोट्या व्यवसायाला सुरुवात करण्यासाठी त्याचा वापर करतात आणि याचा वापर खूप चांगल्या प्रकारे आपल्याला होतो। अगदी तसं जर तुम्ही पाहाल तर व्यवसाय सुरू करताना पैसे जर असतील तर महिला पुढं करू शकतात। आता लोणचे पापड हे छोटे छोटे व्यवसाय महिला करतच होते, पण आता खूप मोठ्या प्रमाणात महिला व्यवसाय करतात। जसं की आता आपल्या आंबेगाव तालुक्यात तुम्ही पाहाल अगदी चप्पल मशीन आलेली आहे किंवा पापड लोणचे त्यासारख्या खूप मोठ्या व्यवसायात महिला उतरत आहेत आणि पुढे भरारी घेत आहेत। उमेद हा लोगोच असा आमचा आहे की ज्या महिला उमेदीने काम करून पुढे जात आहेत। धन्यवाद।